काल कुठे होतात तुम्ही? मी काय विचारते, काल कुठे होतात तुम्ही? का? का म्हणजे मी बायको आहे तुमची, मला माहित पाहिजे तुम्ही कुठे होतात ते. कुठल्याही नियमांच्या पुस्तकात असं काही लिहिलंय का? नाही, मग या नात्याला अर्थ काय उरतो? हे बघ, जे मला एक गोष्ट लक्षात घे, हे नात्यांची अर्थवृत्त लावायला मला वेळ नाहीये. मी बाहेर होतो, कामात होतो, दॅट्स ऑल. मला कोणाचा डिस्टर्बन्स नको होता. दुसरा फोनही घरी विसरला होता. हो, विसरलो होतो. मग आता काय करायचं? विसरला होतात का मुद्दामून ठेवून गेला होता? आता मी काही कारण सांगितलं तर तुला ते पटणार आहे, विश्वास बसणार आहे? नाही ना? बस. नाही, मग सरळ उत्तर द्या ना. काय वाकडं बोललो मी? काल रात्री कुठे होतात तुम्ही? कसं वाटलं? छानच आहे ना मालिका. हो, ही जेवढ्या जेवढ्या वेळ लागते ना तेवढ्या वेळ मी बघते. हो ना. ओ वहिनी, मी टीव्ही बद्दल विचारतोय. अरे मग चांगला आहे की टीव्ही? काय हो आई? मस्तच आहे. साऊंड क्वालिटी हा? नाही चांगली ना, छानच आहे, मस्त. कितीला पडणार आहे? ते जाऊ द्या हो आई, आपल्या ताईला आवडला ना मग बस झाला. काय सोनबाई, खुश आहात ना? खूप. ह्याचसाठी तर घेतला होता ना मी टीव्ही. ह्याचसाठी? हो, सौभाग्यवतीसाठी. हो, हेच तर स्वप्न होतं माझं. म्हणजे तू सौभाग्यवती बघण्यासाठी टीव्ही घेतलायस, भाऊजींसाठी नाही? अगं म्हणजे तेच ना. नाही म्हणजे ह्यांचं काम सुरू होईलच ना, तोपर्यंत आपण दुसरं काहीतरी बघू. तुम्ही बसा, मी आलेच. भाऊजी हे ठेवता का? हा ठेवतो ना. हे घ्या. हा लक्ष्मी आम्ही येतो का? हो. अरे तू तुझ्या वागण्यातून दाखवून दे ना की ह्या क्षेत्रात प्रामाणिक आणि खरं बोलणारी माणसंही काम करतात. तू काय लहान आहेस का रे वैभव? या वयातही तुला तुझ्या वडिलांशी समान पातळीवर येऊन बोलता नाही आलं तर काय अर्थ काय आहे या नात्याला? ठीक आहे, मी प्रयत्न करेन. मी सांगेन त्याला. लक्ष्मी, मला थोडा वेळ हवा आहे. का? ही मोठी गोष्ट आहे, ही साधी सोपी गोष्ट नाहीये. तू असा विचार कर ना, काही वर्षांपूर्वी मला तुझ्याशी लग्न करायचंय हे आई बाबांना सांगताना अशीच हिंमत दाखवावी लागली होती. त्यांना हा निर्णय मान्य नसणार याची कल्पना होती मला, पण मी तरीही ठाम होते. माझ्या मनात कसलाही गोंधळ नव्हता. बरोबर? बरोबर. मग अरे मी वेळ नाही घालवला वैभव. मी एक दिवस धीर एकवटून त्यांना सगळं स्पष्ट सांगितलं, कारण माझ्या मनात गोंधळ नव्हता. तुझ्या मनात गोंधळ आहे का? नाही. तू जे केलंस त्याच्या मागची कारण तुझ्यापुरती तरी खरी आहेत ना? 100%. तुला पश्चाताप होतोय? अजिबात नाही. मग तो तुझ्या आई वडिलांना सांगायला कशाला घाबरायचं? कारण मला भाऊंची खात्री वाटत नाही. हे सगळं कळल्यानंतर ते चिडतील, रागावतील, निघून जातील. सोबत आईला पण घेऊन जातील. त्या बिचाऱ्याला नाही म्हणता येणार नाही. तिला फरफटत जावंच लागेल त्यांच्याकडून. पुन्हा कदाचित वर्षानुवर्ष भेट होणार नाही. ती माझ्या वाटेकडे डोळे लावून बसेल. हे सगळं असं होणार नाही याची खात्री वाटते तुला लक्ष्मी? मला नाही वाटत. अरे मग समजाव ना त्यांना. अगं, हे मला समजावता आलं असतं तर पूर्वीच नसतं का मी समजावू शकलो होतो ना? लक्ष्मी, आपल्याला मूल झालं ना की आपण त्याला छान वाढवू, छान संस्कार करू त्याच्यावर.
ते मोठं होईल, त्याला त्याची मतं असतील, त्याला जे काही करायचं असेल ते आपण त्याला करू देऊ. कदाचित मुख्य रस्त्यापासून भरकटेल, ते आडवाटेनं जायला पाहिजे, अपयशी होईल, पण आपण विश्वास ठेवूया की ते कधीतरी येईल मूळ रस्त्यावर. हे करायचं आपण. भाऊने कधी विश्वासच नाही दाखवला, म्हणून आज ही परिस्थिती आहे. लक्ष्मी, आजही ते शांतपणे ऐकून घेतीलच असं नाही वाटत मला. अरे पण त्यांचा विश्वास मिळवण्याची हीच एक संधी आहे. बोल त्यांच्याशी वैभव. नाही, मला नाही जमणार. तुला नाही जमलं तर मी सांगेन त्यांना. म्हणजे मी सांगून टाकणार आहे त्या दोघांना. लक्ष्मी प्लीज. वैभव, हा फक्त आता तुझा प्रश्न नाहीये, तो माझाही आहे. आणि आणि जे होईल त्याला तुझ्या बरोबर मीही सामोरं जाणार आहे, पण त्यांना आता हे सांगितलं पाहिजे. लक्ष्मी, वैभव, तुला जमणार नसेल तर मी बोलते. मी बोलेन त्यांच्याशी, पण मला आज त्यांना सांगितलंच पाहिजे. नाही, ऐक वैभव, ऐक ऐक वैभव, लक्ष्मी, नाही. हे असं नाही कर. लक्ष्मी ऐक. लक्ष्मी, लक्ष्मी ऐक. हा बरं आई, तुम्हाला शम्मी कपूर आवडतो काय हो? अगं बाई हो. हा ना? मला नाही आवडत अजिबात. हो भाऊ डॅडी, आता ह्या वयात कसले जळतं हो त्यांच्यावर? मग काय तर, आता तुम्ही नेहमी वैजंती मालाचं कौतुक करता, मी काय बोलते? अरे पण ती वैजंती चांगली- मला वैजंती पण मला ती मला नटी आहे माहिती. काय झालं? कसा आहे टीव्ही कसा आहे? बरं आहे, ताप नाही आला त्याला. वा, चांगले विनोद सुचतात तुला. चला, म्हणजे घरात टीव्ही आल्यापासून वातावरण मात्र आनंदी आहे. ही अगं, अशी काय बघतेस? बघितलंस का टीव्ही? हो, काय बघितलंस? ती मालिका पाहिली ना, सौभाग्यवती. हो का? सगळे कीर्तनाला बसताना तसे बसले होते सिरियल बघायला. एक नंबर ती सौभाग्य होती. हा, जाम आवडली आपल्याला. हिरोईन तर काय भारी आहे ना. ते हिरो तर जाम राग येत होता पण मला. हा, नाही तर काय, ती हिरोईन एकदम गरीब गाई सारखी, बोली बाबडी, अशी रागीट नाही, भांडकुदळ नाही, जाम भारी. खूप 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 चांगली. हा, लक्ष्मी ऐक, योग्य वेळ आली की मी बोलतो. वैभव, खरं बोलायला योग्य अशी वेळ नसते. जेव्हा बोलशील तीच योग्य वेळ. हो, पण मला असं नाही बोलता येते. मग कधी वैभव? मला ठरवू दे ना लक्ष्मी, प्लीज प्लीज. काय झालं रे? नाही म्हणजे तुमच्या बोलण्याच्या मध्ये आम्हाला बोलायचं नाहीये, पण आज घरात टीव्ही आलाय. लक्ष्मीचं एक स्वप्न पूर्ण झालंय. सगळी संध्याकाळ आनंदात गेले. आता त्याच्यानंतर तुमचं हे भांडण कशाला? संसार करत होतो आम्ही दोघे जण, पण काय आहे गंमत, संसार आमच्या दोघांचा नव्हता ना. तिच्या घरचे होते, प्रकाश होता, आजूबाजूचे लोक होते. त्या सगळ्यांनी एक निकाल लावला माझा असा की मी अत्यंत नालायक माणूस आहे. मला व्यवहार ज्ञान नाही कुठल्याही पद्धतीचं. माझ्यामध्ये ईर्ष्या नाही, ना पैसे कमावण्याची, ना जगण्याची, ना कुठलं युद्ध जिंकण्याची. माझ्यामध्ये ईर्ष्या नाही.